हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। गोपाळ शेट्टी, मनोज कोटक यांना उमेदवारी मिळणार नाही। निवडणूक तिकीट न मिळण्याबाबत दिल्लीमधून वरिष्ठांचा फोन, सूत्रांची माहिती। पूनम महाजन यांच्या तिसऱ्या जागेबाबत तिढा कायम। उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टींचे तिकीट कापलं जाण्याच्या चर्चेनंतर कार्यकर्ते आक्रमक। शेट्टींच्या समर्थनार्थ मुंबईतील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। राहुल नार्वेकर सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला। दक्षिण मुंबई लोकसभेसाठी राहुल नार्वेकरांचं नाव चर्चेत। सुळे विरुद्ध सुनेत्रा पवारांच्या लढतीमध्ये शिंदे गटाच्या विजय शिवतारेंची एंट्री। शिवतारे बारामतीमध्ये अपक्ष लढणार। शिवतारेंचं दोनही पवारांना थेट आव्हान। ठाण्यामध्ये शिंदेशाही संपवायची आहे का? शिवतारेंच्या आरोपांना अजित गटाच्या आनंद परांजपेंचं प्रत्युत्तर। शिंदेंनी स्पष्टीकरण देण्याची मागणी, तर शिवतारे नावरा अन्यथा अवकात दाखवू, मिटकरींचा इशारा। अजित पवारांना मी माफ केलं, पण नियती माफ करणार नाही। शिवतारेंचा हल्लाबोल, तर कोण कुणाचं डिपॉझिट जप्त करेल ते जनता सांगेल। अजित पवार गटाला शिवतारेंचा प्रत्युत्तर। शिवतारेंच्या मनात राग, ते भूमिका बदलू शकतात। शिंदे फडणवीस शिवतारेंची समजूत काढतील। गिरीश महाजन आणि उदय सामंत यांची प्रतिक्रिया। शिवतारे शेवटपर्यंत लढणार का? शरद पवारांचा खोचक टोला, तर शिवतारेंच्या मागे शिंदेंचा हात की भाजपची साथ? रोहित पवार यांच्याकडून शंका व्यक्त। बारामतीमधील तिरंगी लढतीचा फटका सुनेत्रा पवारांना बसण्याची शक्यता। जनतेसाठी मी बारामतीची जागा लढणारच, विजय शिवतारे आक्रमक। श्रीकांत शिंदे हे ऑथॉरिटी नाहीत, दिल्लीचं नेतृत्वच उमेदवारांची नावं ठरवणार। भाजप नेते प्रवीण दरेकरांचं विधान, तर नाशिकची जागा धनुष्यबाणावर लढण्याची कार्यकर्त्यांची भूमिका। हेमंत गोडसेंकडून स्पष्ट। नाशिकमधून तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढणार। श्रीकांत शिंदेंच्या हेमंत गोडसेंच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर शांतिगिरी महाराज नाराज। वसंत मोरेंना 3 पक्षांकडून ऑफर। संजय राऊतांचा फोन। राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील, काँग्रेसचे मोहन जोशी भेटीला। 2-3 दिवसांमध्ये निर्णय जाहीर करणार, वसंत मोरे यांची प्रतिक्रिया। बारामतीमध्ये अजित पवारांच्या उद्या 7 सभा। सुनेत्रा पवारांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता। बारामतीमध्ये सिनेसृष्टीतील कलाकार प्रचाराची धुरा सांभाळणार। महाविकास आघाडीमधून ठाकरे गट नाशिकची जागा लढणार। आमच्या वाटाघाटीमध्ये नाशिकची जागा ठाकरेंकडे, शरद पवारांची माहिती। अमरावतीचा उमेदवार कमळावरच लढेल, त्यामध्ये नवनीत राणा सुद्धा असू शकतील। दरेकरांकडून नवनीत राणांना भाजपच्या उमेदवारीचे संकेत, तर भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यावर विचार करू, रवी राणांची भूमिका। मोदी जी से बैर नहीं, राणा तेरी खैर नहीं, अभिजित अडसूळ यांचा इशारा। तर अमरावतीमधील उमेदवारीबाबत शिंदे गट भाजप ठरवेल, अडसूळांची प्रतिक्रिया। पुणे जिल्ह्यामधील वेल्हे तालुक्याचं नाव राजगड होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। अहमदनगर शहराचं नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय। आशा सेविकांच्या आंदोलनाला यश, राज्यभरातील आशा सेविकांच्या मानधनात भरीव 5,000 रुपयांची वाढ। एकनाथ खडसेंकडून सून रक्षा खडसेंना शरद पवार गटात येण्यासाठी ऑफर, तर भाजप पक्ष न सोडण्याची रक्षा खडसेंची भूमिका, एकनाथ खडसेंची माहिती। काँग्रेस सत्तेत आली तर महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्षाला 1 लाख देणार। सरकारी कार्यालयामध्ये 50% नोकऱ्या देणार। भारत जोडो यात्रेमधून राहुल गांधींची घोषणा। उत्तर पश्चिम मुंबईतून भाजपच्या अमित साठम आणि उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांच्याऐवजी शेलारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टीऐवजी पियुष गोयल यांना पसंती। लाभार्थींना मोदीजींचा नमस्कार, भाजपचं नवं अभियान। विधानसभा क्षेत्रामध्ये फिर एक बार मोदी सरकारचे 50,000 स्टिकर लावणार। प्रत्येक बूथवरील 11 घरांवर वॉल पेंटिंग करणार। नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक, जो बायडेन आणि ट्रम्प पुन्हा आमनेसामने येणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।